प्रेमानंदजी महाराज एवढी मोठी हस्ती आहे, एवढे मोठे स्वामीजी आहेत, त्यांचं सुद्धा एकदा विधान होतं, काली माता वृंदावनमध्ये झाडू मारते म्हणे. म्हणजे तुमच्यासारख्या मोठ्या संन्यासी व्यक्तींनी जर असं बोलावं तर मग आजकालच्या मुलांनी तर काही बोलू शकतात. मग मी कसं काय ओळखावं की माझ्यासाठी कोणता गुरु चांगला आहे? भैरवी रक्षंतु भार्या म्हणजे भैरवी, रक्षंतु म्हणजे रक्षा कर, भार्या म्हणजे बाई, की तू माझ्या बायकोची रक्षा. याच्याकडनं वाचण्यामध्ये असं झालं की भैरवी भक्षंतु भार्या. अरे बापरे, हे देवी भैरवी तू माझ्या बायकोला खाऊन टाक. खरा अनुभव का शब्दाच्या फेऱ्याने एवढा मोठा फरक पडू शकतो. तर कसं काय आजकाल लोक अंडरपॅन्ट वरती अंगाला भभूत लावून तंत्राच्या दीक्षा देऊ शकतात. प्रचंड सुंदर होतं, तो व्यक्ती मेलाय हे भासतच नव्हतं, अंगातनही सुगंध येत होता, पण हृदय मात्र खाल्लेलं होतं. आजकाल काय झालंय ना की गल्लोगल्ली लोकांनी गाद्या टाकून बसले, गल्लोगल्ली दरबार भरतायत. अनंत संसारामधून, ह्या जीवनाच्या अनंत भवसागरामधून जो आपली जीवनरूपी नौका पार करून देतो त्यांना गुरु महाराज म्हणतात. इथे यांच्याच नौकेला 36 होल पडलेले आहेत, तर हे कुठून ही आपली नौका पार करणार आहे? आता तर शॉर्टकट एकदम 3 दिवसात करणं. हो, 3 दिवसात कर्णपिशाचिनी सिद्ध करा. ती काय आपल्या मागच्या गल्लीत राहते का? मासिक धर्मामध्ये लोणचं का नाही टाकत? ते टाकलेल्या लोणच्याला बुरशी का लागते? असं होतं खरंच? हा, प्रॅक्टिकल करून बघ. पाणी पियो छान के, गुरु करो जान के. एक साधं भूत तर दिसू द्या, चड्ड्या ओल्या होतील सगळ्यांच्या. पण याच्यात असं नाही वाटत का महाराजजी तुम्हाला की आपल्यासारख्यांची पण चुकी की आपण यांना गुरु करतोय? की जे बाळ जन्माला येतं आणि जे जन्माला आल्यानंतर तक्षणाला मरतं, ह्या बाळाची केलेली ही तांत्रिक क्रिया आहे. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, असे आपले पूर्वज म्हणून गेलेले. साधू संत यांचं आपल्या आयुष्यात गुरुचं स्थान असतं. पण हेच गुरु जर बाजार मांडून बसले तर, ह्याच गुरूंनी दरबाराच्या नावाखाली धंदा चालू केला तर? सगळेच नाही, पण काही बोटावर मोजण्या इतके गुरु आहेत जे या अध्यात्माच्या नावाखाली बाजार मांडून बसलेले. अशाच गुरूंबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आजचा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्डमॅन पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी जे व्यक्ती आलेले आहेत ते एक आध्यात्मिक गुरु आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत याच विषयावर चर्चा करणार आहोत. चला तर मग स्वागत करूया आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महंत श्री ऋषिकेश महाराजजी. ऋषिकेश महाराजजी नमस्कार. नमस्कार, जयंबे जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी. कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे, आपण कसे आहात? मी पण छान आहे. तुम्ही जो तिलक लावला आहे तो खूप आवडला मला आणि खूप छान तुम्ही शृंगार केलेला आहे. तर आपण म्हणजे नक्की कोणत्या देवाची उपासना करतात? मी शक्ती उपासक आहे. अच्छा. आणि शक्ती उपासकांमध्ये जो तिलकचा प्रकार आहे की त्रिपुंड आणि कुमकुम हे शक्ती उपासनेला दर्शवत असतं. कारण व्यक्ती ज्या पद्धतीचा तिलक लावत असतो, ज्या पद्धतीचा गंध लावत असतो, त्या पद्धतीने तो ज्या संप्रदायाची उपासना करतो ते दिसत असतं. जसं वैष्णव आहे तर ते उभा गंध लावत असतात, ऊर्ध्वपुंड लावत असतात. त्याच्यानंतर जे शैव आहे ते फक्त भस्माचं त्रिपुंड लावत असतात. जे गाणपत्य आहे ते चंदन लावून त्याच्यामध्ये कुंकू लावत असतात. आणि जे शाक्त आहे ते त्रिपुंड लावून त्याच्या खाली कुंकू लावत असतात. अच्छा, मग तुम्ही आता शाक्त? मी शक्ती उपासना परंपरेमध्ये आहे. माझ्या इष्ट भगवती सप्तशृंगी आई साहेब आहेत, ज्या आपल्या नाशिकमध्ये वणीगडावर स्थित सप्तशृंग पर्वतावरती विराजमान आहे. अरे वा, क्या बात आहे. महाराजजी, माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की जसं आता तुमची ओळख करून दिली, मी ओळख करून देताना सांगितलं की आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महंत. तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पुरुष आहात आणि पुरुष असून तुम्ही किन्नर आखाड्याचे महंत कसं काय? बघा, हा प्रश्न तुम्हाला पडणं काही वेगळं नाहीये. हा प्रश्न खूप जणांना पडत असतो. कारण 13 आखाडे आहेत. 13 आखाड्यांमध्ये पुरुष आणि स्त्रिया सर्व आहेत.
अच्छा. ज्या वेळेला आमच्या आई आचार्य महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी यांनी किन्नर आखाड्याची स्थापना केली, त्यावेळेला त्यांनी किन्नर आखाड्यामध्ये फक्त किन्नरच नाही ठेवले, तर त्यावेळेला त्यांनी पुरुष विभाग आणि स्त्री विभागही ठेवला. अच्छा. आणि पर्सनली मला असं वाटलं की जिथे मायेचा झरा आहे, जिथे ममता आहे, जिथे आशीर्वाद आहेत, हे आपली भावना त्यांच्यापेक्षा जास्त कोणी लवकर समजू शकत नाही. बरोबर. त्यामुळे मी ठरवलं की मी बाकीच्या कुठल्या आखाड्यामध्ये श्रीमंत होण्यापेक्षा मी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यामध्ये होईल, कारण तिथे दुजाभाव नाही आहे. अच्छा. किंवा तिथे अहवेलना नाही आहे. आणि तो रिस्पेक्ट, तो प्रामाणिकपणा, तो सगळ्या गोष्टींचे आशीर्वाद हे मला फक्त किन्नर आखाड्यामधूनच भेटलेले आहे. अच्छा. पण तुम्हाला याआधी पण हा प्रश्न विचारला गेलेला असेल की? हा, मला खूप लोकांनी विचारला जातो, कारण खूप लोकांना असं वाटतं की आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यामध्ये फक्त किन्नरच असतात. जसं तुम्ही आता जो 2025 मध्ये प्रयागराजचा महाकुंभ झाला, त्या महाकुंभामध्ये आमच्याकडे ममता नंदगिरी ज्या आहेत, ज्या यमाई ममता नंदगिरी आमच्याकडे महामंडलेश्वर झाला, त्यांचा पट्टाभिषेक झाला, त्यावेळेला त्यांनाही खूप सारे प्रश्न विचारले गेले की या तर स्त्री आहेत, मग ह्या तुमच्या आखाड्यात कसं काय? तर आमच्या आखाड्यात प्रत्येक गोष्टीमध्ये बघा, जर तुम्ही एखादी गोष्ट तयार करत आहात, तुम्ही एखादी एक आपण उदाहरण घेतलं तर आपण एखादी संस्था तयार करतो आहे, तर त्याचे बायलॉज असतात प्रत्येक गोष्टी. तर या प्रत्येक बायलॉजमध्ये जसे नियम असतात तसे आमचेही बायलॉज होते, किन्नर आखाड्याचेही बायलॉज होते. ज्या वेळेला किन्नर आखाडा गठीत झाला त्यावेळेला कोणामध्येही भेदभाव केला गेला नाही. बरोबर. त्यावेळेला तिथे पुरुषही होते आणि स्त्रियाही होत्या. त्यामुळे कुठेतरी पुरुषांना आणि स्त्रियांना सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आणि सगळ्यात जास्त व्यवस्थित आणि सिक्युअर्ड, म्हणजे म्हणता ना की संरक्षित वाटणारा आखाडा म्हणजे किन्नर आखाडा आहे. अच्छा. बाकी आखाडे मला वंदनीय आहेत, सर्व आखाड्यांचा आपण नमस्कारच करतो, पण त्यातल्या त्यात जो माझा आवडतीचा आखाडा आहे तो आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा आहे. अच्छा. पण मी एक बघितलंय गुरुजी की जेव्हा शक्ती उपासक आपण जेव्हा म्हणतो, तुम्ही पण शक्तीचे उपासक आहात, हे शक्तीचे उपासक जे असतात ना, यांच्यात थोडीशी एक लबक असते थोडीशी, तर ही म्हणजे शक्ती उपासनेने येते की कसं असतं हे? म्हणजे आता बघा, तुम्ही खूप प्रकारचे उपासक बघितले असाल. नाथपंथी आहेत, वैष्णव आहेत, शैव आहेत, गाणपत्य आहेत, सौर्य आहेत. तर ज्या पद्धतीची तुम्ही उपासना करताना ते गुण, ते तत्व, ते गुणधर्म हे तुमच्यामध्ये वावरत असतात. अच्छा. आता भेंडीच्या झाडाला भेंडीच येणार आहे, टमाट्याच्या झाडाला टमाटेच येणार आहे. बरोबर. असं तर नाही होणार की कारल्याचं झाड आहे आणि त्याला टमाटर आलेले आहेत. बरोबर आहे. आता शक्ती आहे, भगवती आहे, जगज्जननी आहे. ज्या वेळेला तुम्ही तिची उपासना करता ती आदिपराशक्ती आहे. आता जर तुम्ही खूप साऱ्या लोकांमध्ये बघितलं असेल, आता जे आपले नाथपंथीय आहेत, तर नाथपंथीय जे उपासना करत असतात, आपल्या नाथजींची जेव्हा उपासना करतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक वेगळा असा लकब असते. मग तुम्ही म्हणाल की काही जे शक्ती उपासक आहेत, तर प्रत्येकच शक्ती उपासकामध्ये ती लकब असते असं नाहीये. अच्छा. है ना. कधी कधी आपल्या बघण्याचा नजरिया पण असतो. बरोबर. माणूस जसा चष्मा घालतो तशी त्याला दुनिया दिसते. बरोबर आहे. आता त्याने जर ठरवलंच आहे की मी लाल चष्मा घालेल आणि मला दुनिया लालच दिसणार आहे, तर ती लालच दिसणार आहे. बरोबर आहे. जर आपण तो चष्मा उतरवला आणि आपण जर एका चांगल्या नजरेने किंवा चांगल्या पद्धतीने बघितलं, तर आपल्याला तो शक्ती उपासकातल्या लकब न दिसता त्याच्या सेवा दिसतील, त्याच्या उपासना दिसतील. बरोबर. पण आपण बघतो की आई, म्हणजे आपण आता जेव्हा सप्तशृंगी माताचं तुम्ही उदाहरण दिलं, सप्तशृंगी माता आई आहे, आपण तिला आई साहेब म्हणतो. आई म्हणजे तिच्यात मातृत्व येतं, तर ते शक्ती उपासकांमध्ये ते मातृत्व उतरत असेल असं पण प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि प्रत्येक शक्ती उपासकामध्ये हे मातृत्व असतं. बरोबर आहे. तर प्रशांतजी, असे खूप सारे गुरु महाराज पण होऊन गेले. जसं तुम्ही मला तो प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये रामकृष्ण परमहंसांचं मी नाव सांगितलं. उपासनी महाराज होऊन गेले. बरोबर. जे आपल्या अहमदनगर जवळ शिर्डीच्या जवळ साकोरी येथे त्यांचा आश्रम आहे. बरं. कुमारिका ब्रह्मचर्य वेद अध्ययन आश्रम. ओके. आता उपासनी महाराजांची एक सुंदरशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की त्यांचा जन्म 15 मे 1870 साली सटाणा इथे झाला. अच्छा. आणि उपासनी महाराज हे साईबाबांचे शिष्य होते, म्हणजे अगदी त्यांचे उत्तराधिकारी सुद्धा म्हणायचे बरं का त्यांना. अच्छा. पण उपासनी महाराजांचं एक वेगळेपण हे याच्यात होतं की ते म्हणायचे की आत्म्याला लिंग नसतं.
आणि शरीर हे एक वस्त्र आहे. आज तो पुरुषाचं घालेल, उद्या तो स्त्रीचं घालेल. त्यामुळे त्यांनी जो बाह्य स्वरूपाचं जे पुरुष तत्व होतं त्याचा अभिमान वगळता त्यांनी आयुष्यभर आणि जेव्हा जेव्हा त्यांनी अंगाला गोंट सोडून साडीच घातली असेल. अच्छा. त्यांनी त्यांच्या इथे खूप साऱ्या कुमारिकेंना, खूप साऱ्या स्त्रियांना वेद अध्ययन शिकवले, कशा पद्धतीने हवन करता येईल. आता उपासनी महाराजांना सहन नसेल करावं लागलं का हो? उपासनी महाराजांनाही खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. त्यावेळेला उपासनी महाराजांनी अगदी लोकांचे हेळसाण किंवा कोणी बोललं असेल की नाही महाराजांनाच चळ आहे, या माणसाचेच काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचे चाळे असतील, त्यांनीही सहन केलं. पण शेवटी उपासनी महाराजांचा संकल्प आणि त्याच्यातलं गुढत्व ज्या वेळेला लोकांना समजलं त्यावेळेला लोक खऱ्या अर्थाने त्यांना शरणागती झाले. आणि उपासनी महाराज हे शक्ती उपासक होते. अच्छा. आदिशक्तीची सेवा करायची. आणि त्यांचं म्हणणं होतं की मी ज्या वेळेला कुमारिकेंना शिकवतो आहे, ज्या वेळेला मी स्त्रियांना अध्ययन करवतो आहे, तर मी एक पुरुष म्हणून नाही, तर मी एक मातृत्वाचा भाव घेऊन शिकवतो आहे. अच्छा. मग याला आपण काय म्हणू शकतो? कारण खूप लोकांना त्यावेळेला प्रश्न पडतात की एखादा माणूस तयार होतो किंवा एखादा माणूस सुंदर दिसतो किंवा एखादा आता मी खूप वेळा मेकअप करतो, तर मलाही खूप लोकांचे प्रश्न असतात की मेकअप का करतात. पण आता उपासनी महाराजांसारखी एवढी मोठी हस्ती, एवढे मोठे गुरुदेव ज्यांचं साकुरी जवळचा आश्रम आहे, कुमारिका ब्रह्मचार्याचा वेद अध्ययनाचा आश्रम आहे, आयुष्यभर त्यांनी एक तर गोंडपाट जे आपलं पोतं असतं एक तर ते अंगाला लावलं, नाही तर त्यांनी साडी घातली. अच्छा. एक तर दिगंबर अवस्थेतलं गोंडपाट, नाही तर साडी. याच्या व्यतिरिक्त त्यांनी आयुष्यात काही केलं नाही. आणि त्यांनी जे ज्ञान आत्तापर्यंत स्त्री समाजामध्ये, जसं की आपण म्हणतो की सावित्रीबाई फुलेंनी जे शिक्षणाच्या विडा उचलला होता, त्याच पद्धतीमध्ये उपासनी महाराजांचंही कार्य होतं. फरक एवढाच होता की देह पुरुषाचा होता, पण त्यांना शिकवायचं स्त्री शिक्षणाचाच तो त्यांचा अध्याय होता पूर्ण. आणि त्यांना स्त्रियांनाच शिक्षित करायचं होतं. बरोबर. पण स्त्रियांनाच शिकवत असताना त्या ज्या वेळेला एका पुरुषासोबत शिकत असतात त्यावेळेला त्यांना कुठेतरी कम्फर्टेबल फील व्हावं म्हणून महाराजांनी साडी नेसली होती. अच्छा. त्याच्या मागचा हा अर्थ होता. अच्छा. पण काही वेळेला बघा, मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळेला असं पण होतं की काही लोकांच्या ते संचार ही जी काही अवस्था आहे ही येते आणि मग नंतर अचानक आई साहेब म्हणतात की आता सैवार धारण करावा लागेल आणि सैवार धारण करावा लागेल आणि मग तिथून ती एक वेगळी स्टोरी चालू होऊन जाते. गुलाब महाराज ज्या ज्ञानेश्वरांच्या आई म्हटल्या जातात, ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः कन्यादानासाठी त्यांना शालू पाठवला होता. मग हे भाव नाही का हो? खरंय. माणसाने भावाला बघितलं पाहिजे का तुम्ही त्या माणसाच्या अंगातल्या गोष्टींना बघितलं पाहिजे? खरंय. माणसाने जर थोडं थोडं स्वतःला चेंज केलं, आणि असं नाही की मी लहानपणी काही सहन केलं नसेल, मला लहानपणापासून कला ही माझ्या अंगात होती. अच्छा. लहानपणापासून मला उत्तम मेहंदी काढता यायची, मला रांगोळी काढता यायची, आणि माझ्या आईने माझ्या सगळ्या गुणांना जोपासलं. लहानपणी ज्या वेळेलाही मला शिकण्याची इच्छा मी दर्शवली, आम्ही भुसावळला राहायचो. अच्छा. त्यावेळेला तिथे तर तुम्हाला माहिती की गावाकडे कशी परिस्थिती असते आणि किती नॅरो माइंडेड लोक असतात. बरोबर. तर एकदा नवरात्र होती आणि त्या नवरात्रामध्ये मी माझ्या घराच्या बाहेर रांगोळी काढली आणि मी रांगोळी काढून बसलेलो होतो आणि ती कंप्लीट झाली आणि तिला विटा वगैरे लावून की कोणी पुसू नये म्हणून. त्यावेळेला एक माझे काका आले तिथून आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं आयुष्य हे रांगोळी काढून जाणार आहे का? की साईबाबांची रांगोळी काढणार आणि तिथे रुपया टाकणारे लोक. आणि आज ते श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरी इथे तुमच्या समोर आहे. वा. आपण काय घेतो त्याच्यात ते महत्वाचं आहे. आपण काय घेतो आणि आपण कशा पद्धतीने आपल्या उपासना करतो. आज उपासनी महाराज आहे, गुलाब महाराज आहेत, अशी खूप सारी उदाहरणं आहेत. बरोबर आहे. की जी प्रत्यक्षदर्शी पूजनीय आहेत. उपासनी महाराजांच्या आश्रमामध्ये सर्व स्त्रियांना वेद येतात. अरे वा. सर्व स्त्रिया पूजक आहेत, त्यांनी स्त्रियांना वेद शिकवले आहेत. वा. एवढं मोठं ती आज तिथली गोष्ट आहे. हे सगळं तुम्ही जे सांगताय महाराजजी, की जे साधक आहे, जे गुरु आहे, ते खरंच गुरु मानण्या योग्य आहे.
पण आजकाल काय झालंय ना, की गल्लोगल्ली लोकांनी गाद्या टाकून बसले, गल्लोगल्ली दरबार भरतायत. तर 15-15, 16-16 वर्षाच्या मुलांच्या अंगामध्ये देव येत आहेत, संचार येत आहेत. तर हा काय प्रकार चालू आहे महाराज हे सगळं? गुरु पाणी पियो छान के, गुरु करो जान के, अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे. तर गुरु कोणाला म्हणावं आणि गुरु कशाला म्हणावं? दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते. बरोबर. गुरु हे एक तत्वस्वरूप आहे, ना की व्यक्ती स्वरूप आहे. गुरुपादुका अष्टकांमध्ये एक स्तोत्र आहे. हं. अनंत संसार समुद्र तार, नौकायिताभ्याम गुरुभक्तिदाभ्याम, वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्याम, नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. एवढ्या मोठ्या स्तोत्रामधलं हे पहिलंच वाक्य आहे. या पहिल्या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की या अनंत संसारामधून, या जीवनाच्या अनंत भवसागरामधून जो आपली जीवनरूपी नौका पार करून देतो त्यांना गुरु महाराज म्हणतात. बरोबर. इथे यांच्याच नौकेला 36 होल पडलेले आहेत. तर हे कुठून ही आपली नौका पार काढणार आहेत? बरोबर आहे. आणि गुरु महाराज कोण असावेत? गुरु महाराज काही ज्ञानाची गोष्ट आहे की नाही? बघा बिरारीजी, मी आयुष्यामध्ये एका गोष्टीला मानत असेल तर ते ज्ञान आहे. खरंय. माझ्या नजरेत ज्ञानाला महत्व आहे. बरोबर. मी ज्ञान सोडून कुठल्याही गोष्टीला महत्व देत नाही. माझं मत असतं की तुमच्याजवळ जर ज्ञान आहे तर मी त्याला नतमस्तक आहे. रामकृष्ण परमहंसजी ते काही डिग्री शिकायला गेले नव्हते का, ते शाळेत शिकायला गेले नव्हते. बरोबर. पण ज्ञान होतं तिथे. आजकालच्या गुरु लोकांचं कसं झालंय माहिती का? दिवसभर देवदेव करायचे आणि रात्री दारूच्या कट्ट्यांवर जाऊन बसायचं. बरोबर. चांगल्या चांगल्या बार्समध्ये. बरोबर आहे. आणि दर एक दिवसाआड एक एक गुरु एक्सपोज होत आहेत. दर एक दिवसाला. याला सोप्या भाषेत म्हणता येईल आपल्याला की इझी अर्न टू मनी, सोप्या पद्धतीने पैसे कमवण्याचा धंदा. आम्ही काही बाबा मुंड्या झटकवायचे कामं करत नाही. माझ्याकडे खूप अतिकष्टी माणूस आल्यानंतरच मी त्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतो. बरोबर. माझ्याकडे आजपर्यंत तुम्ही कधीही माझं बॅकग्राऊंड विचारा, नाही तर माझ्याकडे कधी ते इन्व्हेस्टिगेशन होतं ना, ते त्या पद्धतीमध्ये इन्व्हेस्टिगेशन झालं तरी मी घाबरत नाही. कारण माझ्याकडे कधीही मी तो मंगळवार शुक्रवारचा दरबार चालवला नाही. तुम्ही स्वतः गादी नाही टाकलेली? मी कधीच मंगळवार शुक्रवारची गादी टाकली नाही ना. मी झोपलो ना कधी मी तो दरबार चालवला. पण मी अशी लोक बघतोय. आणि स्पेशली काय झालंय आता, ते सोनं घालता का बेंटेक्स घालता आय डोंट नो, पण लोकांना ते सोन्याने एकदम म्हणजे म्हणता ना की त्या सोन्याने बिलकुल चकाचौंध करून टाकलेलं आहे. की ते सोनं घालायचं. अगदी कालची परवाची पोरं, अगदी काल परवाची पोरं. बरोबर आहे. ज्ञानामध्ये शून्य. विचारा बरं एखादा आईसाहेबांचं स्वरूपाचं काय अवस्था आहे हो. काय ती भगवती सांगण्याचा प्रयत्न करते आहे, ती जगदंबेचं त्या स्वरूपाचा अर्थ काय आहे. फक्त हे एखादा भक्त येणार, पैशाला पैसा लागत नाही, तुम्हाला काहीतरी बाहेरचं झालंय. बरोबर. आता पैशाला पैसा लागत नाही आणि बाहेरचं झालंय, हे काही उत्तरं आहेत का किंवा हे काही प्रश्न आहेत का? प्रत्येकाच्या घरात ही अवस्था असते. खरंय. पण तुमचं काय ज्ञान आहे, तुम्ही किती ज्ञान धरून वागत आहात, याला पण काहीशे महत्व आहे. आणि 16-16, 15-15 वर्षाची मुलं तुम्ही सांगितल्या पद्धतीने कपड्यांचा सुद्धा लिहाज ठेवत नाही. अरे तुम्ही जर एखाद्याचे गुरु आहात, ते गुरु म्हणण्याजोगं तर तुम्ही त्या 4 ठिकाणी घेऊन जाण्याचं बघा. मी तर म्हणजे मला असं वाटत होतं की मुंबई पुणे इथेच हा खेळ चालू आहे. आता सध्या आपल्या नाशिकच्या आजूबाजूला बी खेळ चालू आहे. काय सो कॉल्ड गुवाहाटीची विद्या म्हणे. मला फार त्या गोष्टीला हसायला येतं. आणि स्पेशली जे काय म्हणतो आपण त्याला, इव्हेंट मॅनेजमेंटवाले असतात ना, तसे आता इव्हेंट मॅनेजमेंटवाले पण हे करतात, बिलकुल अशांचं प्रमोशन करायला घेतात. पण याच्यात असं नाही वाटत का महाराजजी तुम्हाला की आपल्यासारख्यांची पण चुकी की आपण यांना गुरु करतोय? काय असतं ना, श्रद्धा ही अंध आहे.
आणि ही अंधश्रद्धा, म्हणजे म्हणतो ना आपण श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. बरोबर. आणि एखादा माणूस ज्या वेळेला पिडलेला असतो, तो एखाद्या गरजेमध्ये अडकलेला असतो, ज्या वेळेला त्याला काहीच सुचत नाही, त्यावेळेला हे होणारे स्कॅम आहेत. बरोबर. अरे तुम्हाला जर करायचीच आहे मदत, तुम्हाला एखाद्याला खरंच मदत करायची, जेन्युअनली मदत करायची, तर तुम्ही करा ना. हे दरबार आणि ह्या गोष्टी लावून काय करायची गरज आहे? म्हणजे तर मी तर एका ठिकाणी असं बघितलं, आता लेटेस्टमध्ये गुवाहाटीचं मंदिर बनतंय म्हणे. आता मला सांगा, ती भगवती कामाख्या आदिशक्ती जी नील पर्वतावर विराजमान आहे. बरोबर. भारतामध्ये नील पर्वत कुठे कुठे एवढं जरी विचारलं ना तरी सुद्धा हे सांगणार नाही. भारतामध्ये नील पर्वत फक्त 2 ठिकाणी आहे. एक आहे कामाख्या गुवाहाटी येथे, एक आहे आपल्या त्र्यंबकेश्वरला. अच्छा. त्र्यंबकेश्वरला जो पर्वत आहे ते पण नील पर्वत आहे. आणि ह्या कामाख्या शक्तीपीठ जे आहे तिथे भगवतीचं योनी पटल पडलेलं आहे. बरोबर. तिथे कुठलीही मूर्ती नाहीये, कुठलाही विग्रह नाही आहे. ते भगवतीचं परमलज्जास्थान आहे. मग आपण हे कसं काय इथे करू शकतो? आणि याला खरंच कामाख्या तंत्र किंवा गुवाहाटी तंत्र असं म्हटलं जाईल का? एका गावाच्या नावाने तंत्र असतं का कधी? यंत्र, मंत्र, तंत्र या शब्दांचा अर्थ पण नसता माहिती नव्हतं. आणि विशेष म्हणजे मला तर हे अजून वाटतं की मी काल परवाच एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये असं होतं की मंदिर अजून चालू व्हायचंय पण दरबार चालू झालेला आहे. म्हणजे असं होतं की गाव बसाने की लुटेरे हाजीर. म्हणजे एवढं पण हे असू शकतं. इतकं सोपं आहे खरंच आहे, म्हणजे तांत्रिक साधक होणं. तुम्हाला सांगू, एक विद्या सिद्ध करण्यासाठी 36 लाखाचं एक अनुष्ठान असतं. अच्छा. 36 लाखाचं एक अनुष्ठान, असे 7-7 अनुष्ठान करावे लागतात. कितीतरी करोड जप करावा लागतो. त्याच्या मागे पुढे काहीतरी आई बाप सगळं असतं, तर ही गोष्ट सिद्ध होते. नाही तर आजकाल काय लोक शर्ट पॅन्ट घालतात, हातात माळ घेतात, गळ्यातली माळ झटकन काढतात, जप करतात आणि झालं आमचं. मी तर काही काही महाभाग असे पण पाहिले की गाडी चालवता चालवता पण जप करतात, म्हणतात झालं माझं अनुष्ठान. कुठलंही अनुष्ठान करण्याच्या पहिले, कुठल्याही जप करण्याच्या पहिले त्याच्या अगोदर काही नियम आहेत. बरोबर. आणि त्याच्यानंतरचेही काही नियम आहेत. हे केलं तरच तुम्हाला त्याचे फळ भेटणार आहे. म्हणजे हे असं आहे का की काही जमत नाही आपल्याला करायला, म्हणून आपण बाबा व्हायचं किंवा आपल्याला ती सिद्धी मिळवायची आणि लोकांना सांगायचं की मी तांत्रिक साधक आहे. लोकांना फेम पाहिजे आहे, लोकांना प्रसिद्धी पाहिजे आहे. लोकांना हे नाही समजत की प्रसिद्धीचा झोत हा खूप काळ नाही टिकत. तुम्ही घेतलेली मेहनत हीच तुमची शेवटपर्यंत टिकते. बरोबर. प्रत्येकच गोष्ट एवढी लांबपर्यंत टिकून राहणं शक्य नाहीये. कारण मला सांगा ना, एवढे आज कितीतरी मोठे मोठे स्वामीजींची नावं होऊन गेलेत. तारापीठचे जे सगळ्यात मोठे स्वामीजी होते बामाखेपाजी, दक्षिणेश्वरी कालीचे जे होते रामकृष्ण परमहंसजी, मोठे मोठे साधक होऊन गेलेत ना. बरोबर आहे. ही आपल्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत ना. स्वामी विवेकानंदांचे गुरु होते रामकृष्ण परमहंसजी. एवढ्या वर्ष त्यांनी साधना केली, उपासना केली, त्यावेळेला कुठेतरी काहीतरी भेटलं. आणि यांना इतकं इझिली फक्त 5 गोष्टींचा जप केल्याने होऊन जातं का हो सगळ्या गोष्टी? आणि दरबारात बसून ते संचार येतात त्यांच्यात, आणि दरबारात बसून संचार येतात. आणि विशेष म्हणजे काय वाटतं माहिती का मला, की तुम्ही 2 मिनिटात एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतात एखाद्या व्यक्तीचं. ना त्याची जन्मकुंडली बघत, ना तुम्ही कुठल्या गोष्टीचे त्याचे उपाय व्यवस्थित सांगत, ना त्या व्यक्तीला मेहनत करायला लावत. मी खाऊन, मी जेवण करून तुमचं पोट भरणार आहे का? बरोबर आहे. मी जेवण करेल तर माझंच पोट भरणार आहे. आणि चला, काही काहींकडे ज्ञान पण आहे, आपण असं म्हणू काही काहींकडे ज्ञान पण आहे, पण मग ते काय ज्ञान उपयोगाचं आहे? दिवसभर ज्ञानाच्या गोष्टी करायच्या आणि रात्री दारूच्या ठेक्यावर जाऊन बसायचं, दारवा प्यायच्या आणि देवाला सांगायचं दारू लागते. आता काही काही महाभक्त अशी मी पण पाहिले मी की दीक्षा देताना दारू पाजून दीक्षा देतात. मी पण ते व्हिडिओ बघितलेले की दारू पाजतात
हा, दारू पाजतात आणि म्हणजे त्याच्यामध्ये असं बघितलंय की दारू पाजतात आणि प्लस कान पण चावतात. हा, आणि वरतून असं पण सांगतात की वाम मार्गात हे चालतं, असं अहो चालतं. कसला वाम मार्ग, कुठलं काय तंत्राचे एखादा ग्रंथ तर सांगा मला. तंत्राच्या एखाद्या ग्रंथामध्ये जर तसं लिहिलेलं असेल तर मी ऍक्सेप्ट पण करतो, मी मान्य करतो की हो हे असं लिहिलेलं आहे म्हणून. तंत्रामधले काही विशेष ग्रंथ आहेत. तंत्र राजतंत्र आहे, रुद्रयामल आहे. या ग्रंथांमध्ये असं कुठेच काही लिहिलेलं नाही की तुम्ही कोणाला तरी दारू पाजून दीक्षा देऊ शकता. म्हणजे वाम मार्गात नाहीये का असं काही? असं काहीच दिलेलं नाहीये. अच्छा. ना वाम मार्ग ना कुठला मार्ग. हे सरळ मार्गावर चालले तर नशीब होईल ना चांगलं आपलं. बरोबर आहे. अहो नाव घेतली ना तर चांगल्या चांगल्या लोकांचे धंदे बंद पडतील. बरोबर आहे. पण मग एक सर्वसामान्य माणूस म्हणून, गुरुजी सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतो याच्यात, की एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी कसं काय ओळखावं की माझ्यासाठी कोणता गुरु चांगला आहे? ते आपलं बुद्धी कौशल्य चांगलं असावं. म्हणून म्हणतात ना, गहू घ्यावे पाखडून आणि गुरु करावा निवडून. म्हणून तर गुरुची आणि काय असतं माहिती का, गुरु ही जी संकल्पना आहे, गुरु तुम्ही व्यक्ती स्वरूपात नका बघू, गुरु तुम्ही तत्व स्वरूपात बघा. बरोबर. कारण ज्या वेळेला आपण तत्व स्वरूपात बघतो ना, गुरु हे तत्व आहे. ज्यावेळेला तत्व स्वरूपात बघू त्याच वेळेला तुम्हाला त्या तत्वातले सगळा चांगुलपणा दिसेल. बरोबर. जर गुरु तुम्ही व्यक्ती स्वरूपात बघितला तर तुम्हाला त्याच्यातले गुण दोष सर्व दिसते. आणि दोष दिसला की मग तुम्हाला त्या गुरुला, आणि आजकाल लोकांचं कुठे एका गुरुवर पोट भरतो. आज हा गुरु, उद्या तो गुरु, परवा तिसरा गुरु, तेरावा चौथा गुरु, 100 गुरु करणारे पण आहे. बरोबर आहे. पण आपल्याला आई वडील आणि गुरु हे एकदाच असतं. अच्छा महाराजजी, हे जे तुम्ही आता आपला विषय चालू होता की संचार येतात अंगात, तर संचार खरंच येतात का? म्हणजे काही म्हणजे मी खूप जणांना हा प्रश्न विचारला आहे, जेवढे पॉडकास्टला साधक आलेले आहे ना सगळ्यांना मी हा प्रश्न विचारला होता आणि सगळ्यांचे वेगवेगळे उत्तरं होते यावर. तर तुम्हाला पण हा प्रश्न आहे की अंगात येतं खरंच, किंवा संचार हा प्रकार असतो काही? संचार ही एक उन्मत्त अवस्था आहे. अच्छा. भजनाचे रंगी तल्लीन होतसे काया. ज्या वेळेला तुम्ही त्या उपासनेच्या, तुम्ही त्या साधनेच्या किंवा त्या भजनाच्या एका पलीकडच्या अवस्थेत चालले जातात आणि त्या देवाशी एकरूप होऊन जातात, त्यावेळेला देव आणि तुम्ही असं काहीच अंतर उरत नाही. अच्छा. त्यावेळेला ते आणि तुम्ही एकत्र होतात. खूप सारे आपल्याकडे रिसर्च पण झालेले आहेत. त्यावेळेला त्या रिसर्चमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ज्यावेळेला अशी अवस्था एखाद्या व्यक्तीला प्राप्त होते, मी अवस्था म्हणेल त्याला, संचार हा शब्द सध्या खूप मार्केटमध्ये गाजलेला शब्द आहे. बरोबर. ती अवस्था त्या माणसाला होते किंवा त्या व्यक्तीला होते, त्यावेळेला त्या व्यक्तीचा जो बीपी आहे तो सगळ्यात लो असतो. एक तर अशा बीपी मध्ये तो व्यक्ती एक तर मृत्यू होऊ शकतो, नाहीतर कोमात जाऊ शकतो. पण ती व्यक्ती आज एका चांगल्या अवस्थेला असते आणि ती एका उच्चतम अवस्थेला जात असते. अच्छा. त्याला आपण संचार म्हणू शकतो किंवा त्याला अवस्था म्हणू शकतो. मग ही मानसिक अवस्था असेल का? बघा, वर्षातनं एकदा येणाऱ्या ह्या अवस्थेला अवस्था म्हणू शकतो. बाकी दर मंगळवार, शुक्रवारी आणि रोज संध्याकाळी यांची मानसिक अवस्था बिघडलेली असू शकते. अच्छा. यांची मानसिक अवस्था नक्की बिघडलेली असू शकते. आणि माझाही प्रश्न, मलाही असं वाटतं की बऱ्याच वेळा की हे कसं काय होतं. अच्छा. म्हणजे उद्या बघा, याच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला मी सांगतो की महाराजजी तुम्ही पण वनीच्या आईचे भगत आहात, तुम्हाला पण ही अवस्था येतेच, पण मला ही अवस्था फक्त नवरात्रामध्ये अष्टमीलाच मला असं काहीतरी होतं. अदरवाईज मला असं काहीच होत नाही. आणि मलाही स्वतः प्रश्न पडतो की माझ्याही डोक्यात फरक पडतो का काय. पण काय म्हणजे ती अवस्था नक्की जेव्हा तुमचा संचार येतो देवीचा, काय बघा, मी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला? हा, मी ते थोडंसं एक्सप्लेन करतो. ज्या वेळेला भगवतीची पूजा झालेली असते, पहिले तर 7 दिवसाची नवरात्र आटपलेली असते, आता असतो अष्टमीचा दिवस. हा तो दिवस ज्या दिवशी ती आदिमाया पराशक्ती तिच्या संपूर्ण अवस्थेमध्ये आणि संपूर्ण कलांमध्ये उभी असते. आजूबाजूला नगाडे वाजत असतात, आदिशक्ती तिच्या भरपूर चैतन्याने सकाळी सजलेली असते. अशा वेळेला आपण तिच्यासमोर उभं राहायचं असतं.
आणि तिला शरणागत व्हायचं असतं की आई आज तू आणि मी एकच आहे बघ. तुम्ही ऐकलं असेल की अष्टमीला घागर फुंकली जाते आणि या घागर फुंकण्याच्या ध्वनीतून सुद्धा खूप लोकांना ती अवस्था प्राप्त होते. ही घागर घेतली जाते, ही घागर पुजली जाते. याच्यामध्ये एक जळता निखारा, धुपाचा जळता निखारा टाकला जातो आणि त्याला फूक मारली जाते. तर त्याच्यातनं एक असा आवाज येतो आतमध्ये, गुम गुम. तर तो जो आवाज येतो ना, त्या आवाजाने व्यक्तीच्या शरीरातली स्पंदनं वाढतात आणि तो आणि ती एक मोजून 5 मिनिटाची ती अवस्था असते. ना की अर्धा तासाची, ना की 1 तासाची, काहीच. त्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी कदाचित त्याला अर्धा तास लागू शकतो, पण त्या 36 कलागुणांनी भरलेली ती जगदंबा इतकी तिच्या एक प्रगाढ्य अवस्थेमध्ये अष्टमीच्या दिवशी असते, अश्विन शुद्ध अष्टमीला. आणि तसं नवरात्रातला तो प्रत्येकच दिवस महत्वाचा आहे, पण त्यातल्या त्यात अष्टमी नवमी आपण पूजनीय मानतो, मोठे दिवस म्हणतो. पण म्हणजे त्या 5 मिनिटासाठी तुम्ही नसता, भान हरपलेलं असतं, डोळ्यात अश्रू आणि डोळ्यात आसू पण नसतात. पण असं मला स्वतःला असं वाटतं की हा माझा एक्सपिरियन्स आहे की मी उभा असतो आणि तिच्याकडे बघत असतो आणि बस 2 मिनिटासाठी असं बसल्या बसल्या झोप लागून गेल्यासारखी एक अवस्था असते आणि त्याच्यानंतर माझी आई मला फक्त उठवते की दादा उठ म्हणून. मग तेवढ्या वेळात तुम्ही काय केलं ते तुम्हाला काहीच मला काहीच आठवत नाही. ती काय अवस्था असते काहीच नाही. पण त्यावेळेला मलाही खूप मोठा क्वेश्चन मार्क असतो की नेमकी हे होतं तरी काय. हे दैवी असेल तुम्हाला असं वाटतं? हो, ही दैवी अवस्था आहे. कारण जर ही बाहेरची काही अवस्था असते किंवा हे काही बाहेरचं भूतखेत असतं तर एवढ्या मोठ्या मी करत असलेल्या रोजच्या उपासना परंपरा पूजामध्ये ते बाहेरची शक्ती येतच नाही किंवा ती बाहेरची शक्ती एंटर मारतच नाही. बरोबर. पण आता कसं आहे की तुम्ही बघितलं असेल की दरबारांमध्ये ज्योत लावली की घुमाव मंड्या, अशी गोष्ट असते. ती डोकं फिरवलं की आई आली की प्रश्नांचे उत्तर हे करणार. म्हणजे मी बघा, शेवटी मी कोणाच्या दरबाराला अपोज करत नाहीये किंवा मी कोणत्याही व्यक्तीला अपोज करत नाहीये, पण मला असं वाटतं ना की लोक तुमच्याकडे खूप आस्थेने येतात. थोडंसं तुम्हीही तुमच्या ज्ञानामध्ये भर घाला. बरोबर. आणि तुम्हीही लोकांना चांगल्या अवस्थेला न्या. नुसतं दिखावा काही कामाचा नसतो. खरंय. सोनं नाणं, पुणे मुंबई इथे तर क्रेज आहे, सोन्या नाण्यावाला गुरु दिसला की याला गुरु करायचं, भले त्या गुरुला ज्ञान असो का नसो, त्या गुरुला एक शब्द येत असो का नसो. एखादा मंत्र सांगून दाखवा ना मला, एखादा मंत्र तरी शिकवावा चेल्यांना आपल्या. तो पण नाही शिकवत ना, त्याच्याकडे भर द्यावा आपण. मी तर खूप सारे गुरु असे बघितले की जे त्यांचे व्हिडिओ काढतात दरबाराचे, स्मशानात जाऊन जे क्रिया करतात त्याचे व्हिडिओ काढतात, ते यूट्यूबला टाकतात, इंस्टाग्रामला टाकतात आणि मग ते सांगतात की आमच्याकडे या स्मशानक्रिया होतात, आम्हाला संपर्क साधा, आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून. म्हणजे ही मार्केटिंग चालू आहे ह्या गोष्टीची. बघा, भगवान शिवांनी पार्वती आई साहेबांना जे सांगितलं त्याला तंत्र म्हटलं गेलं है ना. तर कुंजिका स्तोत्राची स्टार्टिंग आहे, शृणुं देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. शृणुं म्हणजे ऐक तू. शृणुं देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम् येन मंत्र प्रभावेन चंडी पाठ शुभम भवेत्. जारन मारन मोहन वश्यम स्तंभनुच्चाटनादिकम पाठ मात्रेन ससिद्धम ते कुरुषु. तर याच्यामध्ये भगवान सांगतात की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, स्वयोनिरिव पार्वती, की हे पार्वती मी तुला ह्या ज्या गोष्टी सांगतो आहे, हे जेवढं एक योनीने गुप्त राहिलं पाहिजे तेवढी ही गुप्त गोष्ट आहे. अच्छा. जे तंत्र आहे हे तंत्र एक योनी जेवढी गुप्त राहते तेवढं हे गुप्त राहण्याची गोष्ट आहे. मग तंत्र कसं काय समोर येईल बरं का? मग हा मार्केटिंगचाच फंड आहे की नाही? बरोबर. आणि काही तर ते सांगतात की आमच्याकडे डिस्काउंटमध्ये ह्या LTT मिळतील तुम्हाला. काही तांत्रिक साधक सांगतात की माझ्याकडे 1.5 फूट अवेलेबल आहे, कोणाला पाहिजे तर सांगा. आता का 50,000 1 लाखात. मी तर म्हणतो ना, एक साधं भूत तर दिसू द्या यांना, एक साधं भूत तर दिसू द्या.
चड्ड्या ओल्या होतील सगळ्यांच्या. मी असे अवघड साधक बघितलेले आहेत की म्हणजे म्हणतात ना की त्यांचं नावही घेताना आपली लायकी सुद्धा नाही त्यांचं नाव घेण्याची, इतके परम उपासक बघितलेले आहेत मी. त्यांनी कधी अशा मोठ्या गोष्टी कधीच केल्या नाही, पण यांना कुठून आहे 1.5 फुट्या आता 1.5 फुट्या किंवा काय 1.5 फुट्या काय कच्च्या कलावा वगैरे हे जे लोक म्हणतात ना, बरं काय असेल, तुम्हाला काय वाटतं? अहो, इतकी भयानक क्रिया आहे ही. अच्छा. की जे बाळ जन्माला येतं आणि जे जन्माला आल्यानंतर तत्क्षणाला मरतं, ह्या बाळाची केलेली ही तांत्रिक क्रिया आहे. अच्छा. ह्या तांत्रिक क्रियेमध्ये हे पूर्णपणे हे बाळ आहे. मग याच्यामध्ये याला वापरून आपण, याला तंत्र यूज करून आपण जारण मारण मोहन वशम संबन उच्चाटन काहीही करू शकतो. अच्छा. आणि मला असं वाटतं की जो व्यक्ती ज्या पद्धतीची उपासना करतो ना, त्या पद्धतीचं त्याचं डोकं होत असतं. बरोबर. शेवटी राजाचा पोरगा काय होतो? राजाच होतो. राजा होतो. भिकाऱ्याचं पोरग काय राहतं? भिकारीच राहतं, है ना. आपण कोणाला भिकारी किंवा कोणाला राजा असं म्हणत नाहीये, पण तुम्ही ज्या लेवलची उपासना करतात ना, तेच गुणधर्म तुमच्या अंगात असतं. आज तुम्ही मला आलेला प्रश्न विचारला, एवढा सुंदर तिलक तुम्ही लावलाय, कारण मी कोणाचा लेक आहे? मी आदिशक्ती भगवती सप्तशृंगी आईसाहेबांचा लेक आहे. माझ्या आईसाहेब ह्या जगाची पटराणी आहे, महाराणी आईसाहेब आहेत त्या. तिचा मी लेक आहे, तर मी पण तितकाच सुंदर दिसलो पाहिजे ना. खरंय का कसंही गबाळ्यावानी उठलं आणि आपलं तोंड घेऊन चाललं कुठे पण. आजकाल लोकांना फार ट्रेंड आहे, काळे कपडे घाला, मी कसा पण गंध लावा. विचारणार होतो की हे तुमच्या साधनेप्रमाणे कपडे असतात का तुमचे? असं काय आहे ना की उपासनेप्रमाणे काही रंग सांगितले आहे. अच्छा. लाल, काळा, पिवळा, सफेद, हे उपासनेप्रमाणे रंग आहे. पण लोकांनी आता ते शो करून ठेवलं आहे. अच्छा. लोकांनी त्याला एक स्टंट करून ठेवलेला आहे पूर्णपणे, की आपण फक्त कपडे घालायचे, अंगाला राख फासायची, आणि म्हणजे तंत्रामध्ये लंगोट कसलं जातं, लंगोट लावलं जातं. अच्छा. हल्ली लोक अंडरपॅन्टवर पण बसतात. मग आता याला काय म्हणाल बरं? त्यांच्या घरात उंदरं फारकत्या मागत असतात, पण त्यांना अंडरपॅन्टवर दीक्षा दिली जाते. मला तर फार मोठं आश्चर्य वाटतं. मी पण बघितलंय, काही नग्न अवस्थेत तुम्हाला बसवून तुम्हाला ते दीक्षा देतात, दारू पाजतात, आणि मग त्यांना अख्ख्या अंगाला भस्म लावतात. आता तो भस्म कुठला भस्म लावता हे पण मला माहित नाही. कुठला भस्म असतो तो? चिता भस्म असतो तो? नाही, तो चिता भस्म. अहो काय, म्हणजे लोक म्हणतात की चिता भस्म वगैरे, अरे बाबा असं काही नसतं. चिताभस्म वगैरे लावण्याची जी अवस्था असते तंत्राची, ती खूप उच्च अवस्था आहे. अच्छा. जनरली जे भस्म लावायचा आहे तो गौरीपासूनचा तयार केलेला भस्म आहे. अच्छा. आज नागा संन्यासी आहे, नागा साधू आहे, ही एक खूप मोठी संकल्पना आहे तंत्राची, पण लोकांनी हल्ली त्याचा खेळ करून ठेवला आहे. महाराजजी, तुम्ही जे आता सांगितलं आम्हाला त्याबद्दल तुम्हाला मला आता डायरेक्ट हा प्रश्न विचारायचा की तंत्र जे तुम्ही सांगितले की खूप घातकही असू शकतात आणि त्याचं योग्य जर मार्गदर्शन नसेल तर ते जीवावर बेतण्या इतकंही भयावह असू शकतं. तर तंत्र म्हणजे हा नक्की काय प्रकार आहे आणि तंत्र साधना हे तेवढं सोपं आहे का जेवढं आता वाटतं आपल्याला? बघा, आजकालची जी मुलं आहेत, तुम्ही इंस्टाग्राम खोललं की तुम्हाला दर दुसऱ्या मिनिटाला एक रील स्क्रोल होते. बरोबर. धुमावती महाविद्या, बगलामुखी. म्हणजे धुमावती आईसाहेबांचं नाव घेताना सुद्धा 4 वेळेस विचार करायचा असतो. तर हल्लीची मुलं 2 मिनिटात ती पूजा बिजा मांडून ते कार्य करून मोकळे होतात. का? कारण फक्त प्रसिद्धीच्या झोतासाठी. बरोबर. प्रसिद्धीच्या झोतासाठी लोक काहीही करतात, आणि त्या इंस्टाग्रामवर फेमस होण्यासाठी, रील दाखवण्यासाठी लोक अगदी धुमावती काय म्हणू नका, तारा म्हणू नका, छिन्नमस्ता म्हणू नका. अहो, या उग्र देवता आहे. छिन्नमस्ता आईसाहेबांना उग्रचंडिका स्वरूप म्हटलं जातं. बरोबर. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक माझ्या नजरेतली गोष्ट आहे. माझे ओळखीचे यजमान आहेत.
एक क्षक्ष व्यक्ती होता. आता प्रत्येकाचं नाव सांगणं तर आपल्याला शक्य होत नाही आणि सोशल मीडियाचं असल्यामुळे आपण काही सांगत नाही. बरोबर. तर एक यंत्र मंत्र तंत्र याच्यातला एक अनुभव सांगतो. एक गृहस्थ होते, त्यांचं लग्न जमत नव्हतं. तर त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही सप्तशतीचे पाठ करा, जेणेकरून तुमचं लग्न जमेल. तर संकल्पित पाठ करा. अच्छा. सांगणाऱ्यांनी तर व्यवस्थितच सांगितलं. सप्तशती म्हणजे कुठल्या देवीसाठी? सप्तशती, जी मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय पुराण लिहिलं. त्या मार्कंडेय पुराणामध्ये जे 700 श्लोक आहे, ती सप्तशती आहे. ओके. आणि आपण खूप भाग्यवान आहोत की सप्तशृंग गडाच्या समोर जो मार्कंडेय पर्वत आहे, तिथे सप्तशतीची रचना केली गेली. अरे वा. तर ह्या सप्तशतीचे पाठ संपुटित करायला लावले, कारण बरेचसे असे मंत्र आहे की ज्याच्याने एक सुशील पत्नी भेटायला माणसाला मदत होते किंवा त्याला सहाय्यता होते. त्याच्यामध्ये असा एक मंत्र आहे की तो संपुट लावून करायला लावला की पत्नी मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणीम तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भव. ह्या मंत्राचं संपुट लावून पूर्ण सप्तशतीचे पाठ करायला लावले. बरं, व्यक्तीने सप्तशतीचे पाठ केले, संकल्प पूर्ण केला आणि यथायोग्य ज्या सिद्ध महात्म्यांच्या तोंडून निघालं असेल, त्यांच्या तोंडून निघालेले शब्द अगदी खरे ठरले की ज्याचं एवढ्या वर्ष झाले लग्न जमत नव्हतं किंवा लग्न होत नव्हतं, आज त्यांचं लग्नही जमलं. अच्छा. लग्नही झालं. पण लग्नानंतर अगदी 2 महिन्यातच इतका हसता खेळता चाललेला जो संसार होता, अचानक या संसारावरती काळ्या पडद्याची झापड आली. म्हणजे त्यांची मिसेस अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावली. बापरे. म्हणजे अजून हळदही उतरलेली नव्हती, अजून 2.25 महिने पूर्णही झालेले नव्हते आणि अचानक ती चालली गेली. अचानक त्या व्यक्तीचा असलेला एवढ्या जो श्रद्धा होती, ही श्रद्धा अचानक कोलॅप्स झाली. तर काय झालं अचानक म्हणून त्यावेळेला ती व्यक्ती फार नैराश्यामध्ये चालली गेली. माझ्या डोळ्यासमोरचा अनुभव आहे. त्यावेळेला ते खूप मोठे सिद्ध महात्मा आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो, बसलो, तिथे चिंतन केलं की कशामुळे, कारण तो डिप्रेशनमध्ये चालत होता. आणि मी ज्या पद्धतीने विचार करतो की सप्तशती जर कोणी वाचता आहे तर त्याच्याशी निगेटिव्ह इम्पॅक्ट कधीच पडत नाही. अच्छा. सप्तशती नोहे पोथी ती जणू मूर्तिमंत भगवती. कारण सप्तशती साधी पोथी नाहीये, ती साक्षात जगदंबा आहे, आदिशक्ती आहे. तर त्याच्यामध्ये एक श्लोक, एक लाईन अशी होती त्या सप्तशतीमध्ये, म्हणजे जे पूर्ण आमचा अभ्यास झाला आणि आम्ही सगळ्या बारीक बारीक चुका बघत आलो की काय चुकलं या व्यक्तीचं नेमकी. तर अशी घटना याच्या आयुष्यात घडली, कारण आकस्मित त्याच्या पत्नीचं जाणं हे फार भयावह होतं आमच्यासाठी. तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की भैरवी रक्षंतु भार्या. त्या सप्तशतीच्या पोथीमध्ये एक स्टांजा आहे, हा एक मंत्र आहे, भैरवी रक्षंतु भार्या. म्हणजे भैरवी, रक्षंतु म्हणजे रक्षा कर, भार्या म्हणजे बायको, की तू माझ्या बायकोची रक्षा कर. याच्याकडनं वाचण्यामध्ये असं झालं की भैरवी भक्षंतु भार्या. अरे बापरे. हे देवी भैरवी, तू माझ्या बायकोला खाऊन टाक. बापरे. म्हणजे संकल्प काय झाला पहिले की सगळ्यात पहिले तर बायको येऊ दे आणि मग ती आल्यानंतर तू खा. तर दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या. असं एक शब्दाच्या फेऱ्याने पण असं, एका शब्दाच्या फेऱ्याने एवढा मोठा फरक पडू शकतो. तर कसं काय आजकाल लोक अंडरपॅन्ट वरती अंगाला भभूत लावून तंत्राच्या दीक्षा देऊ शकतात. बापरे. आणि काय प्रमाण आहे त्याला डिबेटला बसावं, एखादा मंत्र म्हणून दाखवावा. आणि आजकाल तर ते डायरेक्ट सांगतात की तुम्ही या, तुम्हाला एवढ्या दिवसात मी ही सिद्धी देतो, याक्षिणी देतो, कर्णपिशाचिनी देतो. प्रत्येक देवतेचा एक ध्यान मंत्र असतो, एक त्याच्यानंतर त्याचा जपण्याचा मंत्र असतो. अशी एक पूर्ण ही प्रोसेस आहे. आता साधे जर तुम्ही तंत्रामध्ये तुम्ही एंट्री करता आहात तर तुम्हाला शक्ती गणेश आहेत. गणपती बाप्पांमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. बरोबर. एक गणपती बाप्पा नाहीयेत, तांत्रिक गणपती वेगळे, खूप 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 प्रकारचे गणपती आहेत. बरोबर. आणि मुळात जसं मी बोललो की 5 संप्रदाय आहेत.
तर पाचहींमध्ये ते प्रमुख देवता आहेत. बरोबर आहे, आराध्य आहेत. प्रत्येक देवता, जसं वैष्णवांमध्ये भगवान विष्णू आहे, शैवांमध्ये शिव आहेत, शाक्तांमध्ये आईसाहेब आहेत, जगज्जननी आहे, गणपत्यांमध्ये गणपती आहे आणि सौर्यांमध्ये सूर्य आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही गणपती बाप्पांचं गणपती अथर्वशीर्ष वाचतात त्यावेळेला तुम्ही एक ऐकलं असेल, त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्म आहात. तर एवढं जरी खोल जरा सांगितलं आपल्याला तरीही आपला विश्वास बसेल. खरंय. शक्ती गणेश आहे, त्यांचा ध्यान मंत्र आहे हस्तै विभ्रती मुखदंड वरदो पाशम कुशो वरदो. अशा पद्धतीची स्टार्टिंग आहे. आता लोक म्हणतील की गुगल करून वाचलं पण असेल, पण निदान तेवढी तर तुम्ही अक्कल ठेवा तुमची स्वतःची शुद्ध, की तुम्ही पण तर गुगल करा. आणि गुगल आणि युट्यूबवर बघून साधना होत नाही. बरोबर. आणि गुगल आणि युट्यूबवरून बोललंही जात नाही. गुरु महाराज हे प्रत्यक्ष लागतात. आजकाल बाजार उठलाय कर्णपिशाचिनी याक्षिणी. हो, ते म्हणजे 21 दिवसात सिद्ध करा, 3 दिवसात. आता तर शॉर्टकट एकदम 3 दिवसात कर्णपिशाचिनी. 3 दिवसात कर्णपिशाचिनी सिद्ध करा. ती काय आपल्या मागच्या गल्लीत राहते का? है ना. बरोबर. ती काही आपल्या मागच्या गल्लीत पण राहत नाही की ती आली आणि आपल्याशी बोलली आणि चालली गेली म्हणून. कर्णपिशाचिनी ही जी म्हणजे नावातच बघा ना तुम्ही, नावातच काय आहे, पिशाच. आणि याक्षिणी काय, ती क्षुद्र देवता आहे. यक्ष याक्षिणी या उपदेवतांमध्ये येतात. अच्छा. यक्षराज कुबेर, कुबेरांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. बरोबर. ते यक्षराज कुबेर आहेत. यक्ष ही उपदेवतांमध्ये येतात. तर मी तुम्हाला एक कथा सांगतो. कथा म्हणजे हा पण एक अनुभवच आहे, खरा अनुभव आहे. आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे, माझ्या गुरु महाराजांसोबतच. अच्छा. एक दिवस माझ्या गुरु महाराजांचा कॉल येतो की आपल्याला अर्जंट मुंबईला निघायचं आहे. मी म्हटलं काय झालं? आपल्याला जायचं आहे मुंबईला. म्हटलं ठीक आहे. त्यावेळेला मला माझ्या गुरु महाराजांनी रस्त्याने जात असताना पूर्ण संदर्भ सांगितला. आणि तो संदर्भ ऐकत असताना मी तिथे ज्या वेळेला पोहोचलो, जे मी बघितलं ते फार भयानक होतं. काय होतं तिथे? तिथे एक असं प्रेत होतं की जे प्रचंड सुंदर होतं. तो व्यक्ती मेलाय हे भासतच नव्हतं. अंगातनंही सुगंध येत होता, पण हृदय मात्र खाल्लेलं होतं. बापरे. त्यावेळेला माझ्या गुरु महाराजांनी मला सांगितलं की ह्या व्यक्तीला याक्षिणी सिद्ध होती. अच्छा. तो म्हणेल ती काम ती करायची. आजही कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टी होतात. मग तिने का केलं? आणि ती त्याची परीक्षा घेण्यासाठी तिने एक परीक्षा घेण्याचं ठरवलं. आजपर्यंत तिला आई म्हणायचा याक्षिणीला. एक दिवस ही त्याच्या समोर दिगंबर अवस्थेत आली, विवस्त्र अवस्थेमध्ये. अच्छा. या विवस्त्र अवस्थेमध्ये आली आणि याला तिला बघून याच्यातला कामभाव उत्तेजित झाला. अच्छा. कारण पुरुषामध्ये ह्या दोनच गोष्टी असतात. ही एकच गोष्ट म्हणता येईल आपल्याला. माणसाने जर कामवासनेवर विजय मिळवला तर तो आयुष्यामध्ये सगळं काही कमवू शकतो. बरोबर. कामावरती माणसाने विजय मिळवला पाहिजे. एक तर माणूस कामात व्यस्त असतो, नाही तर तो जर कामात व्यस्त नसेल तर तो कामाच्या गोष्टीचा विचार करतो. बरोबर. काम इंग्लिश मधलं CALM, काम ही वेगळी गोष्ट आहे आणि ही एक काम वेगळी गोष्ट आहे. आणि त्याने इतकी सुंदर मदनावती बघितली आणि त्याचा बांध सुटला आणि तिने त्याला क्षणार्धात खाऊन घेतलं. अरे बापरे. त्या घरात खाऊन घेतलं म्हणजे त्याला असं नाही म्हणता येणार की तिने काही त्याचा हत्या केली का काय केली. त्या रूममध्ये त्यावेळेला काय झालं असेल आम्हाला माहित नाही, पण ती घटना अशी होती की त्याचं हृदयच खाल्लं गेलेलं होतं. मग ते कुठल्या जनावराने खाल्लं. आणि माझे गुरु महाराज सांगायचे की तो नेहमी ना रूम मध्ये बंद असायचा. तो रूम मधून कधी बाहेरच यायचा नाही.
तो रूममध्येच असायचा, त्याच्या फ्लॅटमध्येच असायचा तो. आणि अचानक त्याचा मृतदेह कल्याणच्या खाडीमध्ये आढळला. अरे बापरे. आता गुरु महाराज सांगतात म्हणून या सगळ्या शब्दांवरती माझा विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे. कारण मी तुम्हाला नेहमी सांगतो की गुरु हे तत्व स्वरूपात बघावे या व्यक्ती स्वरूपात बघू नये. खरंय. पण तिथे मी बघायला नव्हतो की ती बॉडी तिथून कल्याणच्या खाडीमध्ये कशी काय आली. पण मग हे खूप मोठं गुपित रहस्य आहे. कुठल्याही परिणामांचा विचार न करता हे जे करतायत लोक, हे तुम्हाला एक दिवस विनाशाच्याच काळाला नेतं. बघा, सप्तशती ही संथा घेतल्याशिवाय वाचू शकत नाही. काही लोक मी ऐकलं ती सप्तशती स्मशानात जाऊन वाचतात. आता ज्याचा त्याचा तो मोटो असतो किंवा लोक कुठल्याही परिणामाचा विचार न करता, की असतं ना की मेरी सुनो, अशी पण काही लोक असतात की ते कुठल्याही पद्धतीचा विचार न करता कुठेही सप्तशती वाचतात. जेवण कुठे करावं याला पण महत्व आहे ना. खरंय. रस्त्यावर बसून तर आपण जेवण नाही करू शकत. बरोबर आहे. एक दिवस रस्त्यावर बसून जेवण केलेलं चांगलं राहील, दुसऱ्या दिवशी राहील, तिसऱ्या दिवशी अचानक एखादा किडा त्याच्यात पडला आणि तुमच्या पोटात तो गेला आणि तुम्हाला विषबाधा झाली, तर एक दिवस तुम्ही वरचंच तिकीट फाडणार आहे ना. खरी गोष्ट आहे. तसंच सप्तशतीचं सुद्धा आहे. ती तुम्ही मंदिरात वाचा, तुम्हाला फायदा आहे. तुम्ही घरात वाचा, नियमांचं पालन करून वाचा, संथा घेऊन वाचा, त्याचा तुम्हाला फायदा आहे. अगदी कोणीही सांगतं म्हणून. हल्ली तर ते काय तुम्हाला सांगू, लोक ना हंगामी देव पूजतात. हो, लोक हंगामी देव पूजतात. हंगामी म्हणण्यापेक्षा रोजचे वेगळे असतात, सोमवारी वेगळे, मंगळवारी वेगळे. हा, बस लोक एक देव कंटिन्यू कधीच करत नाही. बरोबर. लोक हंगामी देव पूजतात. आता बघा ना, सोमवार आहे, ते कपालेश्वर महादेवांच्या इथे तर सुळसुळाट आहे लोकांचा. बरोबर. प्रत्येक महादेव मंदिरामध्ये. हो. आजही मी गंगेवर जातो, मी भोलेबाबांच्याही दर्शनाला जातो, पण माझं प्रथम दर्शन असतं माझ्या जगज्जननीचं, माझ्या भगवतीचं मी पहिले दर्शन घेतो आणि नंतर मग मी भोलेबाबांच्या दर्शनाला जातो. पण मी नित्य जातो. आज रविवारी म्हणून जायचं, सोमवारी म्हणून जायचं, मंगळवारी म्हणून जायचं, तर असं कधी होत नाही. आणि लोक काय होतं ना, लोक जसं म्हणजे तो सरडा तरी पटकन रंग बदलतो थोडा, म्हणजे असा वेळ घेत असेल तो असा रंग बदलायला, याच्यावरनं तिकडे जायला, लोक त्याच्यापेक्षा भयानक रंग बदलतात. आज काली पुजतील, उद्या बगलामुखी पुजतील, उद्या काय तर बरंच पूर्वच पुजायला लागतील. बरोबर आहे. तुम्ही कालीमातेचं नाव घेतलं म्हणून मी थोडंसं इंटरप्ट करतो तुम्हाला, की मला एक प्रश्न आहे ना नेहमी मनात येतो, की जेव्हा आपण खूप ठिकाणी बघतो की बळी दिली जाते, तर काही ठिकाणी म्हणतात की सनातन धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये बळी प्रथा नाही आहे, पण आपण नित्य बघतो की काही शक्तिपीठांवर आपण बळी देतो. तर हा नेमका काय विषय, म्हणजे बळी प्रथा आहे की नाही आहे? बघा, आपल्याकडे जी संस्कृती आहे ती बलिप्रधान संस्कृती आहे. अच्छा. कामाख्या शक्तिपीठाला बली होतात. हो. पश्चिम बंगाल तत्समाधी पूर्ण जो क्षेत्र आहे सगळीकडे बली होतात. त्याच्यानंतर बली आपणही द्यायला पाहिजे, पण तो कसला द्यायला पाहिजे हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. अच्छा. बली कुष्मांडाचा पण दिला जातो. काय असतं ते? कुष्मांड, ज्याला कोहळं म्हणतो. कोहळं. अच्छा. दसऱ्याला आपण, हा, दसऱ्याला जो आपण बली देतो, बरोबर, कुष्मांड त्याला म्हणतो आपण. ते कोहळं ज्याला आपण जनरल भाषेत म्हणतो. लिंबाचा बळी दिला जातो, उसाचा बळी दिला जातो, दही भाताचा बली दिला जातो. जीवाचाच द्यायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये? असं कंपल्सरी नाहीये, पण तंत्रामध्ये खूप सारे ठिकाण आहेत की जिथे बऱ्यापैकी सांगितलं गेलेलं आहे की बली दिला जातो. तो कोंबड्याचा असू शकतो, बकऱ्याचा असू शकतो, हेल्याचा असू शकतो. अच्छा. आणि असं मला वाटतं की जर तंत्रामध्ये रुद्रयामल तंत्र, तंत्र राजतंत्र याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत आणि एवढ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी होतं, तर जर ते तिला मान्य आहे तर त्याच्यावर तुम्ही आणि मी डिबेट करण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही आणि मी कितीही ज्ञान पाजाळा, पण ते शेवटी आता ते बघा, बोलणं न बोलणं पण बोलण्याची वेळ येते. म्हणजे मी कुठेतरी क्षमा मागेल. प्रेमानंदजी महाराज, हो, एवढी मोठी हस्ती आहे, एवढे मोठे स्वामीजी आहेत, बरोबर, त्यांचं सुद्धा एकदा विधान होतं, काली माता वृंदावन मध्ये झाडू मारते म्हणे.
म्हणजे तुमच्यासारख्या मोठ्या संन्यासी व्यक्तींनी जर असं बोलावं, तर मग आजकालच्या मुलांनी तर काहीही बोलू शकतात. मग मुळात कृष्ण काली भेदच नाहीये. कृष्ण आणि काली एकच आहेत. थोडंसं समजायला जड जाईल किंवा थोडंसं त्रास होईल समजायला, पण कृष्ण काली एकच स्वरूप आहे. हे कसं काय, म्हणजे मी पहिल्यांदा ऐकतोय हे तुमच्या तोंडून असं. तुम्ही पश्चिम बंगालमध्ये बघा सर्च करून, कृष्णकाली हा एकच स्वरूप आहे. अच्छा. कृष्णकालीमध्ये काहीच भेद नाही आहे. आणि ज्या वेळेला आता परत त्यांनी एक विधान केलं की स्त्रिया मासिक धर्मामध्ये स्नान करून मंदिरामध्ये जाऊ शकतात. आता बघा मी तुम्हाला सांगतो की हा तर खूप जुना म्हणजे वाद आहे तसा बघितला गेला तर, की त्या दिवसांमध्ये जेव्हा त्यांचा मासिक धर्म चालू असतो, देवपूजा करू नये. काही ज्या स्त्रिया आहेत त्या म्हणतात की तसं नाहीये. काही शास्त्रीय आधारानुसार जर गेलो तर तुम्ही आपण तिथून जन्माला येतात वगैरे अशा खूप साऱ्या हा गोष्टी आहेत. हा तर मला असं वाटतं की बघा, सनातन धर्म आहे. सनातन धर्मामध्ये काही नियम लिहिलेले आहेत, काही रूल्स रेग्युलेशन्स लिहिलेले आहेत. अच्छा. तुम्हाला त्या पद्धतीने वागावंच लागेल. जर असं नाही आहे तर मला सांगा, मासिक धर्मामध्ये लोणचं का नाही टाकत? ते टाकलेल्या लोणच्याला बुरशी का लागते? असं होतं खरंच? हा, प्रॅक्टिकल करून बघ. किंवा तुझ्या घरात तुझ्या आई वडिलांना की आईला किंवा आजीला विचार, मावशीला विचार. तुझ्या पापड केले की ते लाल पडतात, कुरडयांचा घाट घेतला जात नाही, तो फसतो. काय कारण असेल यामागे? त्याच्या मागे जी तुमच्या आजूबाजूचा जो ओरा बनत असतो, जे तुमचं अशुद्ध रक्त शरीरातून बाहेर फेकलं जात असतं, जे तुमच्या शरीराभोवती एक ऊर्जा तयार होत असते, ती ऊर्जा प्रत्येक गोष्टीवरती इफेक्ट करत असते. लोणच्यामध्ये पाणी असतं म्हणून ह्या पाण्यामध्ये ही इफेक्ट करते. आपल्याही शरीरात पाणी असतं म्हणून ती आपल्यावरही इफेक्ट करते. म्हणून म्हणतात की त्यांनी त्यावेळेला स्वयंपाक बनवू नये. आपले जुने जे महात्मा होऊन गेले, ऋषीमुनी होऊन गेले, ते काही मूर्ख होते का हो? का त्यांना काही माहिती नव्हतं? पण या गोष्टीला काही ज्या ऋषीपत्नी होत्या त्यांनी तर हा शास्त्रीय आधार आहेच ना, की आपल्याकडे काही नियम लिहिले गेलेले. मी तुमच्या स्टुडिओमध्ये येताना चप्पल बाहेर काढायची आणि इथेच येऊन बसायचं, हा तुमचा नियम आहे की नाही? बरोबर. आज मी चप्पल मध्ये घेऊन आलो तर तुम्ही काय म्हणाल की तुम्ही बाहेर जाऊ शकता. ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले एवढे जुन्या वेदांमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये जे आपले नियम लिहून ठेवलेले आहेत, ते उगाच लिहून ठेवले आहेत का यो? काहीतरी विचार करूनच त्यांनी सगळे नियम लिहून ठेवले असतील ना? का त्यांना असं वाटत नव्हतं की आपण उचलली जीवन लावली टाळ्याला? बरोबर. 4 दिवस आपण तिचा सन्मान करतो, स्त्रीत्वाचा, त्या स्त्रीत्वाचा सन्मान आपण करतो, तिचा आदर करतो. ती जगज्जननी कामाख्यामध्ये ज्या वेळेला भगवती रजस्वला होते, आदिशक्ती ज्यावेळेला अंबुवाची पर्व मनवला जातो, त्यावेळेला त्या मंदिराचे सुद्धा पड बंद केले जातात. कोणालाच दर्शन नाही होत, भगवतीची सेवा केली जाते. तिथे होऊ शकतं तर आपल्या घरी का नाही होऊ शकत? अरे, त्या स्त्रीचा सन्मान करा, तिला आदर करा, तिला एका जागी बसवा. अशा वेळेला बरेचसे हार्मोनल चेंजेस होत असतात, चिडचिड होत असते, शरीर दुखत असतं. बरोबर आहे. तर ह्या चांगल्या गोष्टी सोडून देतात आणि मग बघा हे असं सांगतात. आणि बघा, सनातन धर्मामध्ये नियम आहेत. तुम्हाला या नियमांनी चालत असाल तर तुम्ही सनातन धर्म स्वीकारा, नाही तर बाकी खूप सारे धर्म आहेत ना, जाऊन बघा बरं जरा, काय काय तुम्हाला उत्तर भेटतात. बरोबर आहे. आणि मी असं ऐकलंय की या दिवसांमध्ये बायकांना त्यांना भूतबाधा पण लवकर होते. आता हे काय ना, बऱ्याचशा मिथ्या आहेत. अच्छा. बऱ्याचशा लोकांनी केलेले राजोपचार आहे किंवा लोकांनी केलेले उपचार आहेत पता येईल त्याला, की या फेक गोष्टी असतात. खूप साऱ्या कहाण्या, मनगढंत कहाण्या रंगवल्या जातात. पण याच्यामध्ये ना, आज जसं आपण नियमांची गोष्ट केली तर मला एक असं वाटतं की खूप सारे लोक म्हणतात की बघ, तू रीलमध्ये पण बघितलं असेल, लोक म्हणतात की ही माझी भोळी भाबडी भक्ती, ही माझी भोळी भाबडी भक्ती, हा माझा भोळा देव. हे बाबा, भोळा बाबडा भक्ती वगैरे असं काही नसतं. नियम हा सगळ्यांना सारखाच असतो.
आणि तुम्हाला त्या नियमांनीच देव पुजावा लागतो. त्या नियमांच्या बाहेर जाऊन करता येत नाही. खरंय. नाही तर हल्ली काय होतं, तुम्ही बघा ना, घरात तुम्ही म्हणतात की भारत आपला कुठे चालला आहे, संस्कृती कुठे चालली आहे. हल्ली तर काय, वडील असतात हाफ पॅन्ट वरती आणि आई असते गाऊन मध्ये. बरोबर. ही तर आपली संस्कृती चालू आहे. आता आयांना पदरच राहिला नाही, तर पोरांना त्या पदराच्या मायेचा पदर समजणार तरी कधी ना. बरोबर आहे. मी जी साडी आईला जे साडीमध्ये बघितलेलं आहे, ते आजकालची मुलं बघतात का हो? नाही, म्हणजे खूप कमी बघत असतील. कुठे संस्कार राहिलेत कुठे? आजही माझी आई, कितीही तिची तब्येत खराब असतो, पण ती साडीच घालते. आणि माझ्या आईच्या बरोबरीच्या स्त्रिया मी बघितल्या आहेत खूप साऱ्या आमच्या नातेवाईकांमध्ये, जे खुशाल मनगडन ड्रेस घालून फिरत असतात. एक लिमिटेशन असली पाहिजे, एक स्वतःला म्हणतात ना, एक पायरी असली पाहिजे की आपण बघितलं पाहिजे की आपण काय वागतोय, कसं वागतोय. बरोबर आहे. आणि हल्ली काय होतं की स्त्रिया आहे ना, कुंकू सुद्धा लावत नाही. टिकली तर अशी लावतात की ते पिन असते ना, पिन, त्या पिनेच्या टोकच्या पण बारीक टोकाची टिकली असते. टिकली तर टिकली, नाही तर हुकली. कुंकू सुद्धा पुरुषांना सुद्धा का? पुरुषांना कुंकू नाही लावता येत कपाळाला, गंध नाही लावता येत? धर्माच्या डिंग्या हाकण्यापेक्षा थोडंसं आपल्याला बघून तर धर्म समजू द्या. बरोबर आहे. नाहीतर मग काय, परप्रांतीय आहेच आपल्यावरती जोर दाखवायला. तुम्हाला बघितलं की कळलं पाहिजे की नाही, हा माझ्या धर्माचा माणूस आहे. खरंय. नाही तर परप्रांतीय तुम्हाला 2 हात वर करायला लावणारच आहे. बरोबर आहे. तुम्ही महाराजजी, आपलं आत्ता जे बोललं झालं की तुम्ही तसं बघितलं गेलं तर तुम्ही एक वेल एज्युकेटेड पर्सन आहात. तर एज्युकेशन चांगलं झालं तुमचं, तुम्ही जॉबही केला होता आणि त्यातनं तुम्ही अध्यात्माकडे आले. तर हा कसं काय प्रवास होता तुमचा? हा तुम्हाला कसं काय वाटलं की आपण जावं अध्यात्मामध्ये? एकदमच काही आकाशवाणी झाली नाही किंवा एकदमच काही वीज कडाडली नाही की मला असं वाटलं की मी माझा ट्रॅक चेंज करावा. असं काही नव्हतं. माझी पार्श्वभूमी ही लहानपणापासून होती. अच्छा. लहानपणापासून माझ्या आईने मला संस्कार दिले होते. माझ्या आईने सगळ्यात पहिले, मी लहान असताना मला गणपती अथर्वशीर्ष शिकवलं. माझ्या आजी होत्या भुसावळला, त्यांच्याकडनं मी खूप सारे भजनं शिकलो. त्यांच्या सोबत राहून, कारण हे घरातनंच संस्कार असतात ना. बरोबर. त्यांच्या घरात सोबत राहून मी पूजन अर्चन शिकलो. माझ्या आईचे वडील जे होते ते माळकरी संप्रदायातनं होते. अच्छा. त्यामुळे तिथूनही चांगले संस्कार होते. इकडे माझ्या वडिलांच्या ज्या काकू होत्या लहान्या, आमच्या भुसावळला माझ्या आजी, त्यांनी मला खूप चांगले संस्कार दिले. त्यांच्यासोबत राहून आम्ही भजन शिकायचो. म्हणजे असे खूप जुने भजन की मला आजही माझ्या आजीची आठवण आली की मला ते भजन आठवतं. कदाचित माझी आजी हा पॉडकास्ट ऐकतही असेल, की असा कसा बाई माझा भोळा शंकर, रावणासी आत्मलिंग देई काढून. अशी सुंदर भजन आमच्या आजींनी शिकवलंय. गणपतीमध्ये गणपती बाप्पांचं, देवी नवरात्रामध्ये आईसाहेबांचं प्रचंड मजा केली आहे लहानपणी, भगवतीची सेवा करत. तुम्ही जे आता साधना करताय ती सात्विक करताय तुम्ही की तांत्रिक करताय देवीची, कसं आहे? मी राजसी उपचारांमध्ये विश्वास करतो. अच्छा. राजसी उपचारांमध्ये तंत्र वगैरे सर्व येतं. अच्छा. पण राजसी उपचारांना मी विश्वास करतो. आणि मी शिकत होतो, मी एज्युकेशन घेत होतो. 11th-12th मी सायन्स केलं. देन आय वॉज कम्प्लिटेड माय BSc इन मल्टीमीडिया अँड ॲनिमेशन. आणि माझ्या आईची इच्छा होती की तू काहीही कर, तुझी इच्छा आहे ना भगवतीची सेवा करण्याची, पण माझी इच्छा आहे की माझा मुलगा हा एक सुशिक्षित आणि वेल एज्युकेटेड राहून भगवतीची सेवा केली पाहिजे. अच्छा. की त्याला बघून कळलं पाहिजे की अध्यात्मामध्ये जर शिक्षणाची जोड असेल तर माणूस कुठल्या अवस्थेला जाऊ शकतो किंवा किती चांगल्या पदाला जाऊ शकतो, अशी माझ्या आईची नेहमी इच्छा असायची. त्यामुळे मी पहिले माझं एज्युकेशन कंप्लीट केलं, देन मग मी जॉब केला. मग मी अरिना ॲनिमेशनला होतो. तिथे आमच्या पगारिया मॅडम होत्या. मी ॲज अ 2D ॲनिमेटर म्हणून लेक्चरर पण होतो. एक दिवस संध्याकाळी असंच आम्ही बसलो होतो
त्यावेळेला मॅडम मला बोलल्या की ऋषी, तुला काय आयुष्यात पुढे करण्याची इच्छा आहे? म्हटलं बघा, मी माझं शिक्षण तर करतोच आहे, शिक्षण झालं, आता जॉब करतो आहे, पण मला माझ्या अध्यात्माच्या याच्यात जाण्याची खूप इच्छा आहे. मग म्हणे तुला विहिरीत उडी मारावीच लागेल, तरच तू पोहणं शिकशील, नाही तर नाही शिक. आणि तो दिवस आहे ना, आजचा दिवस आहे. तुम्ही आता म्हणजे पुढचं आयुष्य कसं घालवणार आहे? म्हणजे संन्यासरूपी की गृहस्थमध्ये तुम्ही जाणार आहे? बघा, मी पुढे आता जे माझं आयुष्य राहणार आहे, जर भगवतीने उत्तम भार्या दिली तर ते गृहस्थ आश्रमात राहील. आणि गृहस्थ आश्रमात नंतर सुद्धा ज्यावेळेला एक पडाव येईल आयुष्याचा, त्याच्यानंतर संन्यासाश्रम येईल. कारण माणसाने सगळ्या लाईनीतनं, रेंजमधून जायचं असतं, सगळे अनुभव घ्यायचे असतात. बरोबर आहे. जसं भगवान हनुमानजींना सुवर्चलासोबत लग्न करावं लागलं. बरोबर. माझे प्रभू श्री रामचंद्रजी, त्यांनी सीतामाईंसोबत लग्न केलं. आणि मला असं वाटतं की आपण ह्या समाजाला काहीतरी देणं लागतो. खरंय. तर एक चांगलं प्रोडक्शन असलं पाहिजे. खरंय. आणि एक चांगली व्यक्तिमत्व अजून आपण एक समाजाला दिलं पाहिजे. बरोबर आहे. ना की आपल्यापर्यंत मर्यादित ठेवलं पाहिजे. कारण माझे गुरु महाराज नेहमी सांगतात, चेले हे फक्त आपले 2 हात आहेत, हा उजवा, हा डावा. कोणी कोणाचं नसतं. कोई नाही किसका रिकामा हिसका. त्याच्यामुळे आपण मजबूत झालं पाहिजे. आणि मग पुढे अध्यात्म आहेच आपल्याला साथ द्यायला. आईसाहेब आहेच. आईसाहेब ठरवतील. कारण मी ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो की झाडाचं पान हले, माझ्या जगदंबेची सत्ता. भगवती जे ठरवेल ते बघू. जर तिने गृहस्थ आश्रमात टाकलं तर गृहस्थ आश्रम निभवू, संन्यास आश्रमात टाकलं तर संन्यास आश्रम निभवू. वा महाराजजी, तुम्ही खूप छान माहिती दिली. आणि मला असं वाटतं की तुमच्यासोबत आहे ना अजून आपण करू पॉडकास्ट. आणि तुमच्याकडे जे विषय आहे ना ते खूप छान अजून लोकांना देण्यासारखे विषय. तर आज तुम्ही ही जी माहिती दिली ही आपण आता लोकांपर्यंत पोहोचवू. आणि पुढच्या वेळेस अजून काहीतरी अजून डीप तुमचं जे नॉलेज आहे ते आपण लोकांपर्यंत शेअर करू. हा, म्हणजे मलाही असं वाटतं कधी कधी की 1 तास किंवा अर्धा तास किंवा 5 मिनिटाचं स्क्रोलिंग हे पुरेसं नसतं. आपण ऐकलं पाहिजे. बरोबर आहे. आणि जो श्रवण करतो तो पण फार मोठा व्यक्ती असतो. बरोबर आहे. त्यामुळे ऐकलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी ऐकवल्या पण पाहिजे. जरा थोडंसं कधी कधी कानाला कठोर वाटतं, पण ठीक आहे. चांगलं आहे महाराजजी, तुम्ही आले इथे. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्याकडे येत राहू ही अपेक्षा आहे. नक्की. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंटद्वारे आम्हाला सांगा की अजून कुठल्या विषयावर आपण पॉडकास्ट घेऊ शकतो. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.